समारोह क्वालिफायर 2 चा महत्त्वाचा सामना। एकीकडे रोहित ईशानचा मुंबई इंडियन्स आणि दुसरीकडे पंजाब किंग्सचा दमदार फॉर्म। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रंगलेला थरारक सामना आणि त्यात पंजाबच्या श्रेयस अय्यरने मुंबईचे संपूर्ण स्वप्न धुळीस मिळवली आहेत। नेमकं काय घडलं, कसं मुंबईच्या हातात आलेला सामना निसटला? नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या खास रिपोर्ट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। IPL 2025 च्या क्वालिफायर 2 सामन्यात आज एक जबरदस्त थरार पाहायला मिळाला। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पार पडलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने 5 गडी राखून मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं। मुंबईने प्रथम फलंदाजी करत 203 धावांचा डोंगर उभा केला। सुरुवातीला हा टार्गेट पाहून पंजाबची टॉप ऑर्डर कोलमडताना दिसली। 3 प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाली आणि मुंबईचा आत्मविश्वास वाढला। मात्र या सामन्याचं खरं रंगरूप त्या क्षणानंतर पालटलं जेव्हा श्रेयस अय्यर आणि माजी मुंबईकर नेहाल वढेरा मैदानावर एकत्र आले। नेहाल वढेराने केवळ 29 चेंडूत 48 धावा करत सामना एका नव्या वळणावर नेला। त्याच्याच खेळीमुळे अय्यरला फटकेबाजीची मोकळीक मिळाली। या खेळी दरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले। या सामन्यात निर्णायक क्षण ठरला 10व्या षटकात आलेला ट्रेंट बोल्ट कडून सुटलेला झेल। नेहाल वढेरा पुल शॉट खेळत असताना सीमेरेषेवर बोल्टने तो झेल सोडला आणि तिथून पुढे मुंबईच्या हारचं काउंटडाऊन सुरू झालं। श्रेयस अय्यरने नाबाद खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला। आता 3 जूनला पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फायनलचा महासामना रंगणार आहे। मुंबईच्या हातात असलेला सामना वढेराच्या बॅटने आणि बोल्टच्या झेलमुळे निसटला। आता साऱ्या चाहत्यांची नजर फायनलवर। पंजाबचा स्वप्नवत प्रवास पूर्ण होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।